अमरावतीत एटीएसनं धडक कारवाई केली आहे। 2 संशयित तरुणांची कसून चौकशी करण्यात आली आहे। पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय। पाकिस्तानात बसलेल्या कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित दहशतवादी नेटवर्कचे धागेदोरे थेट अमरावती जिल्ह्यात पोहोचल्याचा संशय। या प्रकरणाच्या तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक थेट अमरावतीत दाखल झाले। एटीएसनं वलगाव आणि माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 संशयित तरुणांची कसून चौकशी केल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, अमरावतीतही एटीएसनं ही मोठी धाड केलेली आहे। 2 संशयित तरुणांची चौकशी करण्यात आली, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, खरं तर पाकिस्तानचे गँगस्टर शहजाद भट्टीचं नेटवर्क जे आहे ते अमरावतीमध्ये सुद्धा असल्याची माहिती जी आहे ते एटीएसला मिळाली आणि त्या आधारावर एटीएस जे अमरावतीमध्ये पोहोचलं आणि अमरावतीमधील वलगावच्या हद्दीतील दोन तरुणांना यांनी 2 संशयित तरुणांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली। त्यांची चौकशी जी आहे एटीएस करतायत। अजूनही काही तरुण त्यांच्या दाड्या सुटल्याची माहिती जी आहे ते एटीएसला आधार मिळालेली आहे। त्याच आधारावर एटीएस जे आहे ते या ठिकाणी कारवाई करतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांना आपल्या दाड्यात हे ओढत होते आणि त्याच आधारावर त्यांच्याकडून काय माहिती आहे ती आता पुढे येण्याची शक्यता जी आहे या ठिकाणी वर्तवली जाते। याची धडक कारवाईमुळे खरं अमरावतीकडे जिकडे खळबळ वाजलेली आहे। ग्रामीण भागात मुख्यतः एटीएस कारवाई करत आहे। तेथील तरुणांना ते संपर्कात असल्याची त्यांना माहिती मिळते। त्या आधारावर या तरुणांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी या ठिकाणी एटीएस करते। अंकिता, निश्चित सुरेंद्र, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।